आता आपण ती सप्तचक्र बीज आणि ती कशी उच्चारावी याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या स्वरांप्रमाणेच चक्रांशी जसे की आपले जे संबंध आहेत, जसं की बीज आहे, म्हणजे आपण म्हणतो की स्पंदन निर्माण होताना काही कलर्स वगैरे येतात का, किंवा असं काही आहे का त्याला, त्याचं काय वैशिष्ट्य? हा थोडासा आध्यात्मिक शास्त्राचा हा भाग आहे. म्हणजे शरीरशास्त्रामध्ये तुम्हाला ते दिसणार नाही, पण जे अध्यात्मशास्त्र ज्याला म्हणतात, आणि आपलं संगीत हे अध्यात्मच आहे, त्यामुळे त्या दोन्हीचा आपण जर सांगड घालायचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की हे संगीत हे शास्त्र जसं आध्यात्मिक आहे तसंच आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपल्या पूर्वीच्या मुनींनी किंवा जे काही साधक होते यांनी विचार करून हा ठेवलेला आहे. तर आपल्याला असं दिसतं की प्रत्येक चक्राचं एक बीज असतं, म्हणजे एक असा शब्द असतो की ज्याच्या स्पंदनाचा परिणाम त्या चक्रावरती त्या ठिकाणी होईल किंवा ते चक्र जागृत होईल. ते जागृत करण्यासाठी म्हणून ते एक एक तो शब्द त्या ठिकाणी ऋषीमुनींनी शोधून काढलेला आहे. उदाहरण द्यायचं झालं तर लम हा जो शब्द आहे, हा लम हा शब्द किंवा हे बीज हे मूलाधाराचं आहे. अच्छा. हां, याप्रमाणे आपल्याला 7 वेगवेगळ्या तऱ्हेचे आपल्याला ते बीज हे दाखवता येतात. तसेच रंग या सप्तचक्रांना त्याच क्रमाने आहेत. मूलाधारापासून ते सहस्रारापर्यंत तान, ना, पी, ही, नी, पारवा आणि जांभळा असे ते सगळे त्या ठिकाणी रंग आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे जसं बीज आहे तसेच हे रंग आहेत. आता आपण पुढे बघणार आहोत ही बीजमंत्र काय आहेत आणि ती कशा प्रकारे गायली पाहिजेत. सप्तचक्रांची वेगवेगळी बीजे आहेत आणि ह्या बीजांचं जो उच्चारण आहे हे उच्चारण एकाच स्वरात केलं तरी चालतं, परंतु अधिक परिणामकारकता त्याची येण्यासाठी त्या स्वरामध्ये जर का ती बीजमंत्र म्हटली तर त्याचा अधिक परिणाम हा आपल्याला जाणवू शकतो. तर ती मी आपल्याला म्हणून दाखवतोय. मूलाधार चक्र याचं बीज आहे लम. सा हा स्वर आहे. लम. 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 त्यानंतर स्वाधिष्ठानचं बीज आहे वम. 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 मग मणिपूर चक्र आहे, त्याचं बीज आहे रम. 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 नंतरचं बीज आहे यम, अनाहत चक्र. यम. 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 विशुद्ध चक्र, बीज आहे हम. 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 हम.
हम आज्ञाचक्र, बीज आहे ओम. सहस्त्रार चक्रामध्ये नी हा स्वर येतो. तिथे ओम हाच बीजमंत्र आहे, परंतु काही जण शम हा बीजमंत्र वापरतात किंवा मानतात. आपण शम हा बीजमंत्र बघूया. शम शम हा शेवटचा सहस्त्रार चक्राच्या बाहेर जातो, म्हणून तो या वरच्या लेवलला आहे. तो सगळ्यात उच्च अशा प्रकारचं ते बीज आहे. त्याचं उच्चारणच होत नाही, कारण ते अत्यंत उच्च आपल्या स्वरांच्याही पलीकडचं ते आहे. अशा तऱ्हेने लमपासून या ठिकाणी आपली बीज आपण विचारात घेतलेली आहे.